राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवले, मसुरी अकादमीत परत पाठवले। 23 जुलैपूर्वी हजर व्हा, राज्य सरकारने दिले आदेश। संधी असती तर तुम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले असते का? राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पवार ठाकरे यांनी पटोलेंना सवाल। 125 जागांवर उद्धव यांच्या पक्षाचा दावा, तर काँग्रेसही 150च्या खाली यायला तयार नाही। महाराष्ट्रात जागा वाटपाचा त्रास होणार का? धारावीसाठी मुंबईभर भूसंपादन, विविध प्राधिकरणांच्या 20 जमिनींची मागणी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या घाईवर प्रश्नचिन्ह। आता खुश खबर, लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावांना मिळणार 12,000 रुपये। पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। लाडक्या बहिणीसारखंच लाडक्या भावांसाठी अशीच योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी तरुण वर्गाकडून केली जात होती आणि हीच बात लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे। सलग 3 दिवस 3 प्रमुख परीक्षा, नेट, एमपीएससी आणि यूपीएससी देणारे विद्यार्थी संभ्रमात। ओबीसींच्या हक्कांसाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा। आता गौरी गणपतीचा सण होणार, आनंदाचा शिधाने गोड। जिल्ह्यातील 4.21 लाख शिधापत्रिका धारकांना 100 रुपये शिधा। यंदा पाम तेलाऐवजी मिळणार सोयाबीन तेल। मुंबईत घराची सरासरी किंमत 94 लाख, एका वर्षात 10% वाढली दरवाढ। मिहीर शाहला कोठडी, कोर्टाचे आदेश। वरळी हिट अँड रन प्रकरण। केदारनाथ मंदिर होणार धाम नव्हे, स्थानिकांचा विरोध। वादानंतर दिल्ली ट्रस्टची घोषणा, नाव बदलण्यावरही विचार सुरू। जगन्नाथ मंदिराचा खजिना उद्या पुन्हा उघडणार, शुभ मुहूर्तावर व्हिडिओग्राफीसह खजिन्याचे स्थलांतर होणार आहे। 16 लाख मुले लसीकरणापासून वंचित, भारतात गोवर लसीकरण न झालेल्या बालकांची संख्याही 3ऱ्या क्रमांकावर। चंद्रभागेच्या तीरी सुरक्षित पंढरी, राज्य सरकारची हमी। दुर्घटना घडल्यास व्यक्तिशः अधिकारी जबाबदार, न्यायालयाचा निर्वाळा। पोस्ट ऑफिसमध्ये 44,000हून अधिक पदांसाठी भरती, 10वी पास असणाऱ्यांनी लगेच अर्ज करा। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मोठी संधी। सुप्रीम कोर्टात प्रथमच मणिपूरचे न्यायाधीश, 2 न्यायमूर्तींची नियुक्ती, सर्व जागा भरल्या। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माझा मानसिक छळ केला, वादग्रस्त IAS पूजा खेडकरांचा आरोप, सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार। 35 वर्षात भारताची लोकसंख्या होणार 170 कोटी, संयुक्त राष्ट्रांचा अहवाल। शतकाअखेरीस चीनची लोकसंख्या घटून 63 कोटींवर येणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।